नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा फोडाफोडी, महापौर कुणाचा याच्यावर शेंगा फोडायला सुरुवात केलेली आहे. खरं तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर होणार हे मुंबईकरांनी ठरवलंय. त्यामुळे संजय राऊतांनी कितीही गळा आवळला, कितीही आरडाओरडा केला तरीही त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर होईल. राहिला प्रश्न दिल्लीमध्ये कोण जातंय, गल्लीमध्ये कोण जातंय, संजय राऊत तुम्हाला गल्लीमध्ये कोणी विचारत नाही, दिल्लीमध्येचा प्रश्नच येत नाही. दिल्लीमध्ये आमचे राष्ट्रीय नेते असतात, त्यांच्या भेटी घेतो आम्ही. त्यात तुम्हाला गैर वाटायचं कारण काय? तुम्हाला गल्लीमध्ये देखील कोणी विचारत नाही, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. तुम्ही स्वतः राहुल गांधींना पंतप्रधान करायला निघाले होते, परंतु तुम्हाला मुंबईमध्ये नगरसेवक देखील नीट निवडून आणता आले नाही. हा तुमचा इतिहास आहे. त्यामुळे संजय राऊतांनी भारतीय जनता पार्टीवर बोलण्यापेक्षा आत्मपरीक्षण केलं पाहिजे, एवढंच मला त्यांना सांगायचंय. खरं तर ज्या पद्धतीनं संजय राऊत दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींचं लांगुल चालन करत होते तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सोनिया गांधींच्या चरणी आपला संपूर्ण पक्ष अर्पण करून टाकला मुख्यमंत्री पदासाठी, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सत्तेसाठी तुम्ही काँग्रेसची दलाली केली, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? महाराष्ट्राचा अपमान तुम्ही केला, मराठी माणसाचा अपमान तुम्ही केला. आता महाराष्ट्र आणि मराठी माणूस देवाभाऊंच्या सोबत उभा आहे. देवाभाऊंना जनतेने आशीर्वाद दिले, भारतीय जनता पार्टी महायुतीला आशीर्वाद दिले. दिल्लीमध्ये आम्ही वरिष्ठ नेत्यांना भेटायला जातो, परंतु मुंबईचा महापौर हा मराठी होणार, हिंदू होणार, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि त्याबद्दल आम्ही ठाम आहोत. उलट संजय राऊत बांगलादेशी लोकांच्या पाठिंब्यावर मुंबईचा महापौर करू इच्छितात, पाकिस्तानच्या पाठिंब्यावर मुंबईचा महापौर करू इच्छितात, परंतु त्यांचं ते स्वप्न धुळीला मिळालंय आणि मुंबईमध्ये मराठी आणि हिंदू महापौर होणार, हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं. संजय राऊत साहेब म्हणाले की महापौर जर दिल्लीतून करत असेल तरी निश्चितच लाजिरवाणी बाब आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी यांच्या कानाखाली मारले. खरं तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते तर संजय राऊत तुम्हाला लाथा घातल्या असत्या. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून दिले, तुम्ही बाळासाहेबांचा वारसा सोडून दिला, बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडून दिलं. तुमच्या पेकाटात लाथ घालण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं असतं. कारण ज्या पद्धतीनं तुम्ही सगळं काही सोडून दिलं आणि फक्त बांगलादेशी, पाकिस्तानींच्या जोरावर या मुंबईवर राज्य करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुम्हाला धडा शिकवला असता. तुम्ही ज्या पद्धतीनं अजान स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याबद्दल तुम्हाला धडा शिकवला असता. पत्राचाळीमध्ये कोट्यावधी रुपयाचा, करोडो रुपयाचा घोटाळा केला, पैसे घालण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमच्या पेकाटात लात मारली असती. संजय राऊत तुम्हाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांच्या विचाराची प्रतारणा करणाऱ्यांना महाराष्ट्राने आणि मुंबईने जागा दाखवून दिली.